निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी आता पत्र पाठवण्यात आलं। पुणे पोलिसांनी ईडीला हे पत्र पाठवलेलं आहे। पत्रामध्ये बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीचा आरोप आहे। यामध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे आणि या संदर्भात चौकशीसाठी आता ईडीला पुणे पोलिसांनी पत्र पाठवलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया आपल्या सोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। सर, बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा सुरू होती, अखेर आपण ईडीला पत्र लिहिलेलं आहे, पण काय ग्राउंड्स आहेत, खरंच ईडीला पत्र लिहिण्याची नेमकी गरज काय? याच्यामध्ये निलेश घायवळची जी गँग आहे क्राईम सिंडिकेट, ही क्राईम सिंडिकेट जी आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे। तसेच काही अंडर व्हॅल्युएशन मध्ये किंवा मार्केट प्राइस पेक्षा खूपच कमी प्रमाणामध्ये जमिनीचे व्यवहार आहेत। काही अकाउंटवरून काही विंड एनर्जीचे काही लोक कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, त्यांच्या अकाउंटवरून सुद्धा निलेश घायवळ आणि त्याची जे फर्म्स आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे। तसेच याच्यामध्ये काही खंडणीचे गुन्हे पण दाखल आहेत। आतापर्यंत जवळपास त्या गँगवरती 10-11 गुन्हे दाखल आहेत आणि याच्यामध्ये 2 खंडणीचे, फॅट बळकावणे, याच्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार आणि लोकांना खंडणी घेऊन किंवा एक्स्ट्रॉशन करून आर्थिक व्यवहाराचे गुन्हे झाले आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अनियमितता सुद्धा दिसून येत आहे प्रथम दृष्टी तपासामध्ये। तर ह्या दृष्टीने त्याचा आणखी सखोल तपास व्हावा किंवा याच्यामध्ये जो पैशाचे जे ट्रान्झॅक्शन्स आहे तर ते कसं झालंय, त्याचा जो मनी ट्रेल पूर्ण जो आहे तो काढण्यासाठी आपल्याला काही एजन्सीची गरज पडते। याच्यामध्ये त्यासाठी आपण इन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा अंमलबजावणी संचालनालय यांना सुद्धा आपण कळवलेलं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि काही मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार असू शकतो। त्या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा यासाठी पोलिसांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे। निलेश घायवळ याची ईडी चौकशी होणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।